कल्याणमधील वालदुनी उड्डाणपुलावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अवघ्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा पुलावरील हाईट बॅरिकेड्स भरधाव वाहनाच्या धडकेने कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। आज पहाटे 5:30च्या सुमारास एक भरधाव टेम्पोने पुलावरील हाईट बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली। धडकेचा जोर इतका प्रचंड होता की संपूर्ण बॅरिकेड तुटून थेट खाली पडलं। सुदैवाने घटना पहाटेच्या वेळी घडल्याने पुलाखाली किंवा परिसरात वर्दळ कमी होती, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र गेल्या 10 तारखेलाच या ठिकाणी अशीच घटना घडली होती। एका आठवड्यात दुसऱ्यांदा बॅरिकेड्स तुटल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। स्थानिक रहिवासी रोहित डोळस यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अवजड वाहनांना या पुलावर प्रवेशबंदी असतानाही ती वाहने सर्रास पुलावर कशी येतात? वाहतूक पोलिसांची गस्त आणि देखरेख नेमकी कुठे आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। तसेच केवळ नावापुरते हाईट बॅरिकेड्स न बसवता मजबूत स्टील स्ट्रक्चर उभारावे, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची नियमित गस्ती ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। एकाच आठवड्यात दोनदा घडलेली ही घटना प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात असून प्रशासन नेमके कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। विशाल वाघमारे, जनशक्ती, कल्याण।